ओम. डॉक्टर स्वानंद पुंड यांनी मुद्गल पुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचित्रम यातील अध्याय 13 मुद्गलदक्ष संवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमी निरोधेन क्षेत्रज्ञ ज्ञानयोग ह्या अध्यायाचं आता मी वाचन करणार आहे. हा आहे योगगीतेचा योगगीतेचा भाग 9. खंड 5 म्हणजे 5व्या अध्यायापासून योगगीता सुरू होते आणि ती 16व्या अध्यायापर्यंत असते आणि ते योगगीतेचे 12 भाग आहेत. त्यातला हा 9वा भाग आहे. क्षेत्रज्ञ ज्ञानयोग. श्री दक्ष म्हणतात, हे महाभाग, क्षेत्र सांगावे त्यापेक्षा श्रेष्ठ क्षेत्रज्ञ सांगावा. सर्वत्र व्याप्त जे ब्रह्म म्हटले जाते त्याचे त्या क्षेत्रज्ञामुळे ज्ञान होईल. क्षेत्रज्ञामुळे ज्ञान होईल. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, देहाला क्षेत्र असे म्हणतात. देही क्षेत्रज्ञ होय. त्याच्या संयोगाने स्वतः उत्थान संज्ञक महद्ब्रह्म होते. पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचवायू, पंचदेवता, इंद्रियांच्या अवस्था, द्वेष, इच्छा, धैर्य, अव्यक्त चेतना, दुःख, सुख, मोहन, चित्त, बुद्धी, स्थूल, सूक्ष्म, कारण, तुर्य या सगळ्यांच्या योगाद्वारे जे तयार होते त्याला बुद्धिवंतांनी क्षेत्र म्हटले आहे. सदैव एकभावाने सगळ्या भेदांनी विरहित सगळ्यांच्या आत क्षेत्रात निवास करणारा क्षेत्रज्ञ होय. हे प्रजापते, त्या दोन्हीच्या योगात दृश्यादृश्य विवर्जित आणि दृश्यमयही पूर्ण बोधरूप परब्रह्म असते. स्थूल, सूक्ष्म, सम आणि आत्मनामक माया विशेषत्वाने नेहमी क्षेत्रज्ञास मोहित करून स्वाधीन करतात. या 4 प्रकारांनी मोहित केलेला व्यर्थच नेहमी स्वतःला देह समजू लागतो. मग क्षेत्राच्या भोगाकरता नानाविध कार्ये करीत अहम ममात्मक भ्रमाने द्विगुणात भ्रमित होत राहतो. त्यानंतर क्रमाने तमोगुण सोडून रजोगुण धारण करतो. मग नर राजसाचा त्याग करून सात्विक होतो. त्यानंतर तुरीयाचा आश्रय करून श्री गणेश भजन करतो. सर्वत्र व्याप्त पंचमतत्वास साध्य करून नर ब्रह्मभूत होतो. येथे जे सौख्यपद कर्म केले जाते ते पापरूप असल्याचेही त्याला कधी कळत नाही. केवळ देहभोगकारी इंद्रिय आणि उदरपरायण त्या कर्मास तामस जाणावे. ते अंती नरकप्रद ठरते. जगात तामसयुक्त होऊन रोगादी अनेक दुःखांचा उपभोग घेऊन नीच योनीत जातात. पापचेतस, बहिरा, आंधळा आदी दारिद्र्य आणि दोषांनी युक्त भोगहीनही होतात. पुनश्चही तो पापरत झाल्यास तो मानव अंती तो यमाच्या घरी जाऊन पुन्हा नरकात जातात. अतः तमोगुणस्थ स्वभावाचा त्याग करून दैवयोगाने धर्मार्थ धैर्य धारण करून राहतो. जगात सकाम भाव असणाऱ्या नरांचा राजसभाव जाणून घे. तो सदैव भोगदायी कर्मे धर्मयुक्तरित्या करीत असतो. स्वधर्मांचे कर्मही जर वासनायुक्त असेल तर त्यास नाना भावगत राजस सर्व भोग भोगून पुनरपी जन्ममृत्यूच्या चक्रात पडतो. तिथे ज्या प्रकारचे कार्य करतो त्या प्रकारचे फळ प्राप्त होते. किंवा अल्प प्रमाणात राजसकर्म केले तर ते त्या नरास तेथेच फलद्रूप होते अथवा विविध योनींमध्ये संभवते. नीच वा उच्च अशा त्या योनी असल्या तरी विशेषत्वाने जन्ममृत्यूयुक्तच असतात. हे प्रजानाथा, राजासास नरक असतो. स्थावर जंगम वैभवाने युक्त जन्म लाभतो. तेथेच विविध सुखे वा दुःखे भोगतो यात संशय नाही.
असे हे राजस गुणाचे सर्व वैशिष्ट्य तुला थोडक्यात सांगितले आहे. आता कामवर्जित सात्विक कर्माबाबत सांगतो. स्वधर्म जननिरंतर त्याचे अनुसरण करतात हे जाण. जे जे धर्मयुक्त आणि कर्म ब्रह्मार्पणरित्या होते त्या नानाविध कर्मांना हे मानदा सात्विक जाण. त्याद्वारे शुक्लगतीचा आश्रय घेऊन मोक्षकरिता जात असल्याने मानव सत्वगुणांनी युक्त होतात. आता परम अशा तुर्याबाबत तुला थोडक्यात सांगतो. चित्त रसहीन स्वरूपात देहाशी संलग्न असते त्यावेळी सूर्य संज्ञक श्रेष्ठ कर्म घडते. अशा कर्त्याकरता सगळे विविध भावयुक्त किंवा विश्वब्रह्मकारक असते. त्यात जे जे कर्म केले ते सर्व ब्रह्मदायकच असते. त्यात ना काही स्तुती असते ना निंदा म्हटली जाते. हे दक्षा, तुर्या देवभक्ती इत्यादी करणारे नसतात. तेथे देवता व उपासक असतात. हे द्वैतच नसते. सर्वत्र स्वतःच ब्रह्मभावात विचरण होत असते. अंतरी सर्वच केवळ विश्वरूपाचेच दर्शन घडते. तेव्हाच तुर्य कर्म घडते, अन्यथा नाही. अशा रीतीने सर्व समत्वाने जे होते तेच तुर्य कर्म होय. सर्वत्र ब्रह्मरस भावनेने प्रारब्धयोगे हे कर्म घडत राहते. त्यामुळे अंतिम समयी मानव अस्मिता ब्रह्मात लीन होतो, महाकारण रूपात त्रिगुणचालक होतो. या पलीकडचे कैवल्य कर्म मी तुला सांगतो. कोणत्याही विधिनिषेधाशिवाय ते कर्म केवळ स्वेच्छेनेच घडते. ते ब्रह्मभूतमय पंचम योगीसम्मत कार्य समज. या कार्यात कर्ता देह असतो आणि तुर्य प्रेरक असतो, यात संशयच नाही. तेथे परमतुर्य असतात. 3 गुणांचा विषय कुठला असेल? तेथे परम तृतीय असताना 3 गुणांचा विषय कुठला असायला? हे चारही ज्याने आपल्या इच्छावशात निर्मिले तो कोहम हाच तेथे करता करईता रूपात प्रतिष्ठित असतो. तो ब्रह्मविचारानेच युक्त असल्याने त्याच्या ठाई अन्य सत्य रजादी गुण कुठले? ना मी नर आहे, ना मला निरंतर ब्रह्म साध्य आहे, कारण तेच मी आहे. मग मिळवणार कसे? भ्रांतीमुळे मायेने माझ्या ठाई सर्व दिसत आहे. चतुर्थवास धारण करून ब्रह्म आत्मइच्छेनेच सर्व क्रीडा करते. त्याच्यात शुभ आणि अशुभ असा कुठलाही भेद नसतो. निरर्थक अहंभावाने मनुष्य त्या अवस्थेला त्यागतो. या अनुभवानेच मानव शांत होतो. सर्व बाबतीतला रस सोडून केवळ ब्रह्मरसधारक होतो. अशा रीतीने चारही भावात स्थित देही स्वरूप जीवात्मा स्वतःला देहभ्रांती रहित करून सोहमपर होतो. अशा रीतीने तो योगरत मानवोत्तम क्रमवार योगींद्र होतो. हे सर्व क्षेत्रज्ञ साधन तुला विस्तारपूर्वक सांगितले आहे. आता वर्ण आणि आश्रमांचा सर्व सुखप्रद आचार तुला सांगतो. ज्याने मानव धर्म, अर्थ, काम, मोक्षास प्राप्त करतो. चित्त आणि इंद्रियांना वश करतात. चित्त आणि इंद्रियांना वश करणारा बाम, क्षमा, आर्जव, तपाचे आचरण करणारा, पवित्रता, तसेच श्रुतीस्मृतीचे ज्ञान जेथे प्रतिष्ठित असते, जो कधीही वेदाच्या आधाराशिवाय कार्य करीत नाही, सदैव ब्रह्मपरायण असल्यामुळे त्यास ब्राह्मण असे म्हणतात.
शौर्य, दक्षता युद्धात शौर्य दक्षता युद्धात समोर दाटून उभे राहणे, शरणागतास अभय, सत्ताधीशास दंडधारक, न्यायकारक, धैर्य अशा तेजस्वी खळीने उभे राहिले. धैर्य अशा तेजाने औदार्याने युक्त ते क्षात्र, ते बाहूपासून उत्पन्न विराट पुरुषाच्या बलशाली बाहूंचे प्रतीक. असे सूर्य क्षत्रिय सुनीतानीने पाचही कर्म हव्याचे करणाऱ्यांचे पालन करतात. नित्य वस्तूंची खरेदी विक्री, शेती, गोपालन या 3 कर्मांनी युक्त तो वैश्य 3 वर्णांची सेवा, दान, नामजप, विद्वान पौराणिकांकडून पुराण श्रवणे केले. पुराण श्रवण हे शौद्र कर्म. नित्य वस्तूंची खरेदी विक्री, शेती, गोपालन या 3 कर्मांनी युक्त तो वैश्य 3 वर्णांची सेवा, दान, नामजप, विद्वान पौराणिकांकडून पुराण श्रवण हे शौद्र कर्म होय. अंत्यजाकरिता विद्वानांकडून पौराणिक कर्म असते. ज्यांनी शुद्ध मनाप्रमाणे अन्य वर्णियांना स्पर्श करू नये. व्यक्तिदोषाऐवजी अस्वच्छ कर्माला धरून स्पर्शाचा विषय गृहीत आहे. ज्या ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्याने उपनयन केले असेल त्याने वेदाध्ययन करून ब्रह्मचर्याचे पालन करावे. नित्य भिक्षान्न भोजन करावे. गुरुच्या आज्ञेने वागावे. केशधारण करून दाढी जटा वाढवून त्रिकाल गायत्रीचा जप करावा. जितेंद्रियरित्या सकाळ सायंकाळ यज्ञ करावा. 16 किंवा 12 वर्षे श्रेष्ठ ब्रह्मचर्याचे पालन करावे. नित्यनैमित्तिक विधींसह पंचयज्ञधारी व्हावे. अर्थात विवाह करावा. पत्नीचा स्वीकार करून गृहस्थ होऊन ऋतुकाली गमन करावे. वानप्रस्थाश्रमीने स्त्रीसंगाचा त्याग करून स्त्रीसह वनात निवास करावा. तेथे सर्व नित्यकार्ये करीत तपाचरण करावे. नख केश धारण करावे. गावात प्रवेश करू नये. करीत अनेक जात असे करीत वानप्रस्थाने वायुभक्षणादी उपवासादी वृत्ती करावीत. मनाने देखील स्त्रीसंग न करता न्यायपूर्णरित्या चित्त निग्रहकारी, विघ्नांना स्वीकारणारा, जो नर कधी कवडीलाही स्पर्श करीत नाही, ब्रह्मात ब्रह्मरूप करत जातो. मनाने देखील स्त्रीसंग न करता न्यायपूर्णरित्या चित्त निग्रहकारी, भिक्षांना स्वीकारणारा, जो नर कधी कवडीलाही स्पर्श करीत नाही, ब्रह्मात ब्रह्मरूप पाहतो व त्यासाठी प्रयत्न करतो, देहात असूनही साक्षीप्रमाणे नित्य आचरण करणारा, मौनादिक दंड स्वीकारणारा अथवा दंडही नसले तर त्यांना ज्ञानदंडच असतो. अशा रीतीने अथवा ज्ञानानेच ते नियंत्रित करतात. अथवा दंडही नसले तरी त्यांना ज्ञानदंडच असतो. अर्थात ज्ञानानेच ते नियंत्रित असतात. अशा रीतीने जे आत्मवान संन्यास धर्माचा आश्रय करून राहतात ते मुक्तिमार्गमय शास्त्राशिवाय अन्य कशाचाही स्पर्श मार्गशीर्ष शास्त्राशिवाय कशाचाही स्पर्श करीत नाहीत. वर्णाश्रमात योगी पंचमावस्थेत असतात. विधिविशेष
विधिनिषेधरहित ते साक्षात विनायक स्वरूप होत असे. हे स्वधर्म हे स्वधर्माचरणाधिक सर्व आपण तुला माझ्याजवळ स्वधर्माचरणाधिक सर्व तुला सांगितले. या ब्रह्मदायक मार्गाने मानवाने योग साध्य करावा. श्री दक्ष म्हणतात, हे मानवा, ब्रह्मीभूतापेक्षा भिन्न असलेल्या माझ्या भ्रमाचा विनाश करणारे धर्म, अर्थ, काम हे मानवा, ब्रह्मभूत पेक्षा भिन्न असलेल्या माझ्या भ्रमाचा किनारा करणारे धर्म, अर्थ, श्री दक्ष म्हणतात, हे मानदा, ब्रह्मभूतापेक्षा भिन्न असलेल्या माझ्या भ्रमाचा विनाश करणारे धर्म, अर्थ, काम, मोक्षाचे स्वरूप कथन करा. कोणी धर्म, अर्थ, काम या मोक्षात श्रेष्ठ मानतात, तर कोणी ब्रह्मभूय त्याहून उत्तम असे आहे. हे भाव हे असं बांध करणार असं गरम आहे, त्याहूनही उत्तम श्रेष्ठ म्हणतात, तर कोणी ब्रह्मभूय जाणून त्याहून उत्तम आहे असे सांगतात. पाय श्री मुद्गलाचार्य म्हणतात, धर्माने मानवास ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. सर्व धर्मचाऱ्यांकरता ब्रह्मलोक समान आहे. सर्व हे ब्रह्माचा विनाश करणारे धर्म, अर्थ, काम, मोक्षाचे स्वरूप कथन करा. कोणी धर्म, अर्थ, काम या मोक्षात श्रेष्ठ म्हणतात, तर कोणी ब्रह्मभूय त्याहून उत्तम आहे असे म्हणतात. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, धर्माने मानवास ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. सर्व धर्माचारी करता प्रक्षोभ होऊन सर्व धर्माचारी करता ब्रह्मलोक समान आहे, अर्थात सामर्थ्य संपन्न असतो, लोकदायक असतो आणि फकरतही असते. आता सर्व धर्मचारी करता ब्रह्मलोक समान आहे, अर्थ सामर्थ्य संपन्न असतो, लोकादायक, ईश्वरापेक्षा सामर्थ्य या ब्रह्ममंडलात काहीही नाही. काम हा भोगात्मक म्हटला आहे, तो विष्णू लोकदायी होम विष्णूला जेव्हा आपल्या काम हा भोगात्मक म्हटला जातो, तो विष्णू लोकदायी होय. तो नाना कामप्रद प्रभू लक्ष्मीधिपती म्हणवीसपदी ब्रह्मभूत त्याहून उत्तम आहे. कोणी धर्म, अर्थ, काम या मोक्षास श्रेष्ठ म्हणतात, तर कोणी ब्रह्मभूय त्याहून उत्तम असे म्हणतात. असे उदाहरण म्हणतात. परस्मधी श्री युगला भोगात म्हणलाय तो विष्णू लोकदायी होत. नाना कामप्रद प्रभू मुद्गलाचार्य म्हणतात, धर्माने मानवास ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. सर्व धर्मचारी करता ब्रह्मलोक समान आहे, अर्थ सामर्थ्य संपन्न असतो, लोकदायक असतो, ईश्वरापेक्षा समर्थ या ब्रह्मांड मंडलात काहीही नाही. काम हा भोगात्मक म्हटला आहे, तो विष्णू लोकदायी होय. तो नाना कामप्रद प्रभू लक्ष्मीपती म्हणविला जातो. आता म्हणविला जातो. काम हा भोगात्मक म्हटला जातो, तो विष्णू लोकदायी होय. नाना कामप्रद प्रभू लक्ष्मीपती म्हणवला जातो. मुक्ती ही सौरात्मिका म्हटली जाते. उत्तम पुरुष म्हटली जाते. सूर्यास पुरुष म्हणतात. कामप्रद प्रभू लक्ष्मीपती म्हणवला जातो. मुक्ती ही सौरात्मिका म्हटली जाते. असे
नाना कामप्रद प्रभू लक्ष्मीपती मानवला जातो. मुक्ती ही सौरात्मिका म्हटली आहे. सूर्यास पुरुष म्हणतात. शुक्लगतीचा धारक साक्षी स्वतः स्थिराय सूर्य म्हणतात. काय म्हणजे ब्रह्मीभूतमय पूर्ण योगद असे स्वानंदास म्हणतात. स्वानंदापलीकडे कोणताही लोक नाही असे वेददेही म्हणतात. हे प्रजानाथा, हे पाचही योगदायक आहेत. या सगळ्यांनाच योगार्थवाचक म्हणतात. त्यातील भेद कथन करतो. योगधर्मादी योग धर्मानेच योजेशान आठवा योगापेक्षा अधिक मौल्यवान काही वस्तू नाही, काही नाही, म्हणून त्यास अर्थ म्हणतात. योगेच्छेने कामनेने सर्व प्रकारचे सर्वधर्म मानवांना परमयोग होतो. योगापेक्षाही अधिक मूल्यवान काही नाही, म्हणून त्यास अर्थ म्हणतात. योगेच्छेने कामनेने सर्व प्रकाराने लोभ लाभतो. ही मागेच्या म्हणजे कळली. योगापेक्षा अधिक मूल्यवान काही नाही, म्हणून त्यास अर्थ म्हणतात. योगेच्छेने कामनेने सर्व प्रकाराने लोभ लाभतो, लोभ साधतो. ओझापेक्षा बाहेरच्या आवरणाने त्यागाने योग मोक्षरीत्या सर्व प्रकाराने योगेच्छेने कामनेने सर्व प्रकाराने लोभ लाभतो. मायेच्या आवरणाच्या त्यागाने योग मोक्ष म्हटला जातो. जो योगी योगामुळे ब्रह्मीभूत होतो त्यास ब्रह्मयोग असे वेदात म्हटले आहे. यात संशयच नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही अवस्थांना विशेषतः योगशास्त्रात मायामयच म्हटले आहे. पाचवी ब्रह्मीभूत होय. जो ब्रह्मात ब्रह्मीभूत आहे त्यालाच योगी म्हणतात. त्या ब्रह्माव्यतिरिक्त अन्यत्र अवयव जो ब्रह्मात ब्रह्मीभूत आहे त्यालाच योगी म्हणतात. त्या ब्रह्माव्यतिरिक्त अन्यत्र आसक्त असणाऱ्यास कधीही नाहीच. इति श्री ओम तत्सदिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन योगः या अध्यायाचं आत्ता आपण पूर्ण केलं. क्षेत्रज्ञ ज्ञानयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 13वा पूर्ण आणि योगगीतेचा भाग 9वा पूर्ण. ओ जय गजानन.